नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसचे प्रमेय, जो की खूप सिंपल आहे, ज्यामध्ये आपण आज आपला जो प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 2.1 तो सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तो पण खूप सिंपल आहे. चला तर मग सुरू करूयात. चला तर मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 9 तो सॉल्व करूयात. ओके, स्टार क्वेश्चन आहे परंतु खूप सिंपल आणि सोपा आहे. पहा, इन द फिगर एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. दिलेल्या आकृतीमध्ये यम हा क्यू आरचा मिड पॉईंट आहे. ओके, मध्यबिंदू आहे, म्हणजे आर एम इज इक्वल टू एम क्यू असेल. ठीक आहे. नेक्स्ट, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल पी आर क्यू 90 डिग्री 90 अंश आहे. नेक्स्ट, प्रूव्ह दॅट, सिद्ध करा, दाखवा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर हे सिद्ध करायचे, हे प्रूफ करायचे. ओके, आता हे 4 टाइम्स पी एम स्क्वेअर 3 टाइम्स पी आर स्क्वेअर कुठून कसं आणायचं असं तुमच्या मनात असेल, परंतु हे खूप सिंपल, खूप इझी आहे. मी तुम्हाला सांगतो काय करायचं. पहा, या फिगरमध्ये, या आकृतीमध्ये 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, 2 काटकोन त्रिकोण आहेत. ठीक आहे, आणि दोन्ही काटकोन त्रिकोणामध्ये 1 बाय 1 पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. काही थोडीशी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्याला थोडी करायची आहे आणि आपलं हे प्रूफ इझिली येऊन जाईल. काय करायचं पहा, हा पी एम आर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये एकदा पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. पायथागोरस थेरम म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. सेम काम आपल्याला या मोठ्या ट्रायंगलमध्ये एकदा करायचं आहे. मोठा म्हणजे पी क्यू आर. 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, दोन्ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये 1 बाय 1 पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. आपल्याला आपलं जे प्रूफ आहे ते इझिली मिळून जाईल. ठीक आहे, पहा प्रूफ. जे काय दिले ते लिहून घ्या. ओके, गिवन म्हणजे पक्ष इन ट्रायंगल पी क्यू आर एम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर हे तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला लिहावं लागेल. ज्यावेळेस प्रूफ करा, सिद्ध करा असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ असं व्यवस्थित लिहायचं आहे, म्हणजे पक्ष, साध्य आणि सिद्धता. ठीक आहे, पक्ष काय आहे? त्रिकोण पी क्यू आरमध्ये यम इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर. यम हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे, म्हणून मध्यबिंदू आहे म्हणून आर एम इज इक्वल टू एम क्यू होईल. इक्वेशन नंबर 1. ओके, नेक्स्ट, टू प्रूव्ह, साध्य. साध्य म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ओके, हे आपल्याला सिद्ध करायचे. आणि तुम्हाला सांगितले मी हे कसं होणार आहे. 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, दोन्ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये 1 बाय 1 पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे. आता ॲडजस्टमेंट म्हणजे काय हे तुम्हाला समजेल, नंतर आपलं हे प्रूफ इझिली येऊन जाईल. पहा प्रूफ, सिद्धता. ओके, सगळ्यात अगोदर आपण या छोट्या ट्रायंगलवरती येऊ, पी एम आर. ठीक आहे, इन ट्रायंगल पी एम आर, त्रिकोण पी एम आरमध्ये अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री, कोण आर बरोबर 90 अंश. देअरफोर मग याच्यामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करा. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू वॉट? पी आर स्क्वेअर प्लस वॉट? आर एम स्क्वेअर. ठीक आहे, याचं रिझन काय येईल? पायथागोरस थेरम. ठीक आहे, पायथागोरसचे प्रमेय असं लिहा मराठीवाली. ओके, या ठिकाणी इक्वेशन 1 आहे ना, याला इक्वेशन 2 द्या, याला इक्वेशन 2 द्या. नेक्स्ट, आता सेम हेच काम आता मोठ्या ट्रायंगलमध्ये करायचं आहे. कोणत्या? पी क्यू आरमध्ये. सिमिलरली त्याचप्रमाणे इन ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. मोठ्याही त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करा. पी क्यू स्क्वेअर या, देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करायचं पहा, आता आपल्याला जे प्रूफ करायचे, जे सिद्ध करायचे, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं पी क्यू स्क्वेअर आलेलं आहे. आता याच्या पुढे आपण आता हे प्रूफ करणार आहोत. ठीक आहे, हे पी क्यू स्क्वेअर आलं नाही या ठिकाणी,
आता याला चेंज नाही करायचं, हे पी क्यू स्क्वेअर याच ठिकाणी राहू द्या. आता या पुढच्या बाजूला आपल्याला याच्यामध्ये कन्वर्ट करता येते का पाहूत. ठीक आहे, लॉजिकली कन्वर्ट करता येते का म्हणजे काही लिहायचं नाही, हे लॉजिकली ते व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी मी काय करतो, हे आर क्यू स्क्वेअर जे आहे ना, आर क्यू पहा, आर क्यू हे आर क्यू बनलेलं आहे आर एम प्लस एम क्यू पासून. समजते का, आर क्यू पहा, आर क्यू आर एम प्लस एम क्यू पासून बनलेला आहे. म्हणजे आर क्यूच्या ठिकाणी मी आर एम प्लस एम क्यू लिहू शकतो. ठीक आहे, मला म्हणलं तुम्हाला ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. ठीक आहे, ते करत आपण गेलात ना आपलं प्रूफ इझिली येऊन जाईल. मग या आर क्यूच्या ठिकाणी मी आर एम प्लस एम क्यू ठेवणार आहे. ठीक आहे, या देअरफॉर हे पी क्यू स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू पी आर स्क्वेअर ॲज इट इज प्लस, आता आर क्यू म्हणजे काय, आर एम प्लस एम क्यू, आर एम प्लस एम क्यू. ठीक आहे, होल स्क्वेअर असेल याचा, कारण या ठिकाणी आता स्क्वेअर आहे. ओके, याला सॉल्व करा. वाटलं तर याचं रिझन द्या काय, आर डॅश एम डॅश क्यू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. नेक्स्ट पुढे पहा, पी क्यू स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस, हे पहा आर एम प्लस एम क्यू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जे एक्सपान्शन आपल्याकडे आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, आता त्याच वेमध्ये याचं एक्सपान्शन करायचं आहे. ठीक आहे, काय होईल मग, ए स्क्वेअर म्हणजे आर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे एम क्यू स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू आर एम प्लस एम क्यू, आर एम आणि हे इंटू वॉट, हे एम क्यू. ठीक आहे, हे समजलं पाहिजे. नेक्स्ट पुढे पाहता, आता बारी येते कशाची, या मिड पॉईंटची. कशी पाहता, आपल्याकडे आर एम आणि एम क्यू दोघांची व्हॅल्यू सेम आहे, कारण एम हा क्यू आरचा मिड पॉईंट आहे. म्हणजे या दोन व्हॅल्यू सेम असतील, आर एम इज इक्वल टू एम क्यू. म्हणजे मी काय करणार या ठिकाणी पाहता, ज्या ठिकाणी एम क्यू आहे त्या ठिकाणी मी आर एम ठेवू शकतो आणि ज्या ठिकाणी आर एम आहे त्या ठिकाणी एम क्यू ठेवू शकतो, कारण दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी पहा मी काय करणार आहे, आता ज्या ज्या ठिकाणी आता एम क्यू आहे एम क्यू त्या ठिकाणी मी आता आर एम ठेवणार आहे. ठीक आहे, हे समजलं पाहिजे. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. देअरफॉर नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, ॲडजस्टमेंट तुम्हाला करत चालायची आहे. ओके, या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी ॲडजस्टमेंट करू शकता, पी आर स्क्वेअर आणि आर एम स्क्वेअर. हे पहा ना, पी आर स्क्वेअर आणि आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे पी एम स्क्वेअर आहे. ठीक आहे ना, पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर, पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर म्हणजेच काय, पी एम स्क्वेअर. आणि आपल्या प्रूफमध्ये पण पी एम स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे समजलं पाहिजे. म्हणजे पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअरच्या ठिकाणी मी आता पी एम स्क्वेअर ठेवणार आहे. हे काय येईल मग, हे पूर्ण पी एम स्क्वेअर. ओके, पुढे हे प्लस मी तुम्हाला काय म्हटलं, एम क्यूच्या ठिकाणी मी आर एम ठेवणार आहे. ठीक आहे, हे आर एम स्क्वेअर प्लस 2 आर एम ॲज इट इज. तर याला एम क्यू करताल. ठीक आहे, आपल्याला प्रूफ करायचं, आपलं जिथं एम क्यू आहे तिथे आर एम करा, इंटू एम क्यू म्हणजे काय, आर एम. ठीक आहे, याचं रिझन तुम्ही लिहू शकता, वॉट फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. एक मधून काय घेतलं आपण, एक मधून आपण एम क्यूच्या ठिकाणी आर एम ठेवलंय आणि 2 मधून काय घेतलंय आपण, 2 मधून पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअरच्या ठिकाणी पी एम स्क्वेअर ठेवलेलं आहे. ठीक आहे, हे समजलं पाहिजे. ओके, आता आपल्याकडे जे आलेलं आहे त्याला आता सॉल्व करत चला. त्याच्यामध्ये काही आणखीन ॲडजस्टमेंट करता येते का बघा. आता पहा बरं पुढे नेक्स्ट, या आर एम इंटू आर एमला आर एम स्क्वेअर करतो मी एकदा. लिहा, देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर ॲज इट इज. ओके, प्लस आर एम स्क्वेअर ॲज इट इज प्लस 2 आर एम इंटू आर एम म्हणजे आर एम स्क्वेअर. ठीक आहे, आपण आपल्या प्रूफच्या एकदम जवळ आलेलो आहोत. आता नेक्स्ट पहा काय करता येईल. हे पहा, आर एम स्क्वेअर प्लस 2 आर एम स्क्वेअर म्हणजे 3 आर एम स्क्वेअर होईल. ओके, म्हणजे फायनली आता काय येईल, देअरफॉर पहा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू हे पी एम स्क्वेअर ॲज इट इज आणि हे प्लस आर एम स्क्वेअर प्लस 2 आर एम स्क्वेअर म्हणजे 3 आर एम स्क्वेअर. ओके, आता पहा आता काय करते, आर एम स्क्वेअर
आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं या इक्वेशन 2 मध्ये एकदा पहा, इथे देखील आर एम स्क्वेअर आहे. ओके, इथे देखील या इक्वेशन 2 मधून जर मी आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू काढली तर काय येईल बरं, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर येईल ना. इथून जर मी आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू काढली तर पी एम स्क्वेअर आणि मायनस पी आर स्क्वेअर येईल. हे पी आर स्क्वेअर या साईडला येईल, मायनसमध्ये येईल. म्हणजे काय होईल, आर एम स्क्वेअरची व्हॅल्यू जर मी काढली तर ती काय येईल, आर एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जे आहे ना आपल्याकडे आर एम स्क्वेअर, याच्या ठिकाणी मी आता काय ठेवणार आहे, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. कारण आपल्या प्रूफमध्ये पी आर स्क्वेअर आहे आणि इथे पी आर स्क्वेअर आपल्याकडे नाही आणखी, म्हणजे इथेही आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल, फक्त ॲडजस्टमेंट करत चालायचे. ओके, पहा मग काय होईल, देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर ॲज इट इज. ओके, प्लस 3 ॲज इट इज. आर एम स्क्वेअर म्हणजे काय, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. पी एम स्क्वेअर मायनस वॉट, पी आर स्क्वेअर. पी आर स्क्वेअर फ्रॉम टू 2 वरून. ठीक आहे, फ्रॉम 2 हे समजलं पाहिजे. नेक्स्ट आपलं प्रूफ सिद्धता जवळपास आलेली आहे. आता हे सॉल्व करा. देअरफॉर फायनली बघा आता, हे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 3 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. पहा, देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 3 पी एम स्क्वेअर. पी एम स्क्वेअर प्लस 3 पी एम स्क्वेअर म्हणजे 4 पी एम स्क्वेअर. हे 4 पी एम स्क्वेअर, 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर आणि हेच आपलं आहे प्रूफ. पहा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ठीक आहे, खूप सिम्पल, खूप इझी होतं. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, दोन्ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे आणि फक्त ॲडजस्टमेंट करत चालायची. ओके, ते या ठिकाणी मी केलेलं आहे. एकदा तुम्ही स्वतः करा, नक्की तुम्हाला समजेल. ओके, लिहून घ्या. आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला जो लास्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व करूयात. चला तर बघ, आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट बट नॉट द लिस्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे, तोही स्टार आहे परंतु खूप सोपा आहे. पहा, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. रस्त्याच्या दुतर्फा बाजूला 2 इमारती आहेत ज्या एकमेकींना समांतर आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बी क्यू हा रस्ता आहे, स्ट्रीट आहे, आणि ए बी ए क्यू या 2 इमारती आहेत ज्या एकमेकींना समांतर आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे, नेक्स्ट अ लॅडर 5.8 मीटर लॉंग. एक शिडी आहे, तिची लांबी 5.8 मीटर आहे, 5.8 मीटर. ओके, नेक्स्ट लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. रस्त्यावर ठेवली असतात, रस्त्याच्या या ठिकाणी ठेवली असतात, सी या ठिकाणी ठेवली असतात ती लॅडर शिडी. मग काय होईल, आफ्टर दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. ओके, शिडी जी आहे, लॅडर जी आहे, रस्त्यावर जर ठेवली, त्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवलं आणि बिल्डिंगच्या एका बाजूला जर या ठिकाणी त्या शिडीला सरकवलं तर ती शिडी, ती लॅडर बिल्डिंगच्या 4 मीटर लॉंगपर्यंत जाऊन पोहोचते. या ठिकाणी विंडो आहे, एक टोक रस्त्यावरती आणि दुसरं टोक त्या बिल्डिंगच्या खिडकीपर्यंत जाऊन पोहोचतं, जिची उंची, त्या खिडकीची उंची जमिनीपासून 4 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, जर ती शिडी, ती लॅडर अशी इकडे वळवली तर ती शिडी, तिथं दुसरं टोक त्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुसऱ्या इमारतीच्या त्या खिडकीपर्यंत जाऊन पोहोचतं, ज्याची उंची जमिनीपासून 4.2 मीटर आहे, 4.2 मीटर आहे. ठीक आहे, मग प्रश्न काय आहे, तर रस्त्याची रुंदी काय आहे, फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट. ठीक आहे, तेच सांगितले. पहा, नेक्स्ट पहा. ओके, ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट हाईट 4.2 मीटर. ठीक आहे ना, दुसऱ्या बाजूला जर शिडी वळवली तर ती शिडी, त्या शिडीचं टोक जे आहे दुसऱ्या बिल्डिंगच्या खिडकीपर्यंत जाऊन पोहोचतं, ज्या खिडकीची उंची जमिनीपासून 4.2 मीटर आहे. ठीक आहे, नेक्स्ट फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर या रस्त्याची रुंदी काय आहे ते आपल्याला बी क्यू फाइंड आउट करायचं आहे. खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे.
ठीक आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे मी आकृती काढलेली आहे या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल 2 राईट अँगल ट्रायंगल. एकदा इथं पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे, एकदा इथं पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. ओके. या ठिकाणी अप्लाय करू आपण, आपल्याला BC सापडेल. या ठिकाणी अप्लाय केल्यावर CQ सापडेल. BC प्लस CQ विड्थ ऑफ रो, त्याची रुंदी. खूप सिंपल आहे, फक्त समजून घ्यायचे आणि तुम्हाला ते लिहायचे. ओके. जे काय दिलेलं आहे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, तुम्ही पण लिहून घ्या. लेट, समजा लेट AB and AQ are two buildings on either side of street which is parallel to each other. ओके. मराठी विद्यार्थी काय लिहितील, समजा AB आणि AQ या दोन इमारती आहेत, ठीक आहे, ज्या की एकमेकांना समांतर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट AC is the ladder which is 5.8 मीटर लॉंग. AC ही शिडी आहे जिची लांबी 5.8 मीटर आहे. पुढे AB is equal to 4 मीटर. AB म्हणजे ती पहिली बिल्डिंग, या बिल्डिंगची उंची जी आहे ती आहे 50पर्यंतची 4 मीटर. AQ किती आहे, AQ 4.2 मीटर. त्या बिल्डिंगची 50पर्यंतची उंची आहे ती आहे 4.2 मीटर, 4.2 मीटर. ओके. आपल्याला काय करायचं आहे, BQ फाइंड आउट करायचं आहे, रस्त्याची रुंदी म्हणजे BQ. मी तुम्हाला काय सांगितले, या ट्रायंगलमध्ये एकदा पायथागोरस थेरम, या ट्रायंगलमध्ये एकदा पायथागोरस थेरम. ओके. एकदा BC सापडेल, एकदा CQ सापडेल आणि आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. ओके. पहा या नाव इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 degree. ठीक है. therefore AC square is equal to what, AB square plus what, BC square by Pythagoras theorem. ठीक है. पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं घ्या मराठी. ठीक आहे. या ठिकाणी जेव्हा होती AC आहे 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू AB आहे 4. ओके. त्याचा स्क्वेअर होईल BC. हे सॉल्व करा. 5.8 चा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तो येईल पहा 3364. या ठिकाणी पॉईंट आहे तर तो पॉईंट या ठिकाणी 33.64. ओके. इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 4 16 आणि प्लस BC स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. हे 6 मी यासाठी घेऊया. ओके. काय होईल, therefore नीट करा, therefore 33.64 minus 16 आणि इज इक्वल टू BC स्क्वेअर. ओके. या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर A हा 17.64 ओके इज इक्वल टू BC स्क्वेअर. ठीक आहे. दोन्ही बाजूंचं बरोबर करा. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, therefore टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड काय होईल या ठिकाणी BC इज इक्वल टू हे अंडर रूट 17.64 येईल आणि फायनली BC इज इक्वल टू काय येईल, त्याचं स्क्वेअर रूट बघा 4.2. ओके. BC ची व्हॅल्यू आपल्याकडे येईल 4.2. त्याचप्रमाणे दुसऱ्या एक ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करा. सिमिलरली in triangle ACQ काय होईल पहा, AC square is equal to AQ square plus what, CQ square. ओके. AC काय 5.8 whole square is equal to AQ आहे 4.2 whole square plus CQ. ओके. 5.8 स्क्वेअर आपण कसं बघा 33.64 is equal to 4.2 क्रॉस स्क्वेअर काय आणि पहा 17.64 प्लस CQ. ओके. पहा या ठिकाणी याला यासाठी घेऊया वजाबाकी येईल 33.64 minus 17.64 is equal to CQ square. फाइनली काय होईल, therefore CQ square is equal to या दोघांची जर वजाबाकी केली तर ते येईल 16. फाइनली 18 is equal to both sides. दोन्ही बाजूंची वजाबाकी काय आहे CQ is equal to 16. फाइनली CQ is 4. ओके. म्हणजे BC पहा हे 4.2
आणि सी क्यू हे आहे आपल्याकडे 4. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. तर त्याची रुंदी विड्थ ऑफ स्ट्रीट या दोघांची ॲडिशन. ओके, therefore फायनली therefore width of street. ओके, म्हणून रस्त्याची रुंदी ॲसिड BC प्लस व्हॉट CQ. ओके, बरोबर आहे. BC ची किती 4.2 प्लस 4. ओके मीटर आणि दोघांची किती 8.2. ओके, अशा प्रकारे रस्त्याची रुंदी आपण किती सांगतो. फक्त समजलं पाहिजे काय करायचं. क्वेश्चन केलं वाचायचं, समजून घ्यायचं. खूप सोपं, खूप सिंपल असतं. ठीक आहे, हे या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला 4.2. नंतर या ठिकाणी अप्लाय केला या ठिकाणी 4 आणि आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. खूप जे काही क्वेश्चन असतात ते खूप सिंपल असतात, काही अवघड नसतं. ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. लिहून घ्या आणि अशा प्रकारे हा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे या ठिकाणी संपलेला आहे.